नमस्कार, मी अनुपमा. पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमधल्या शेअर मार्केटमधली गुंतवणूक म्हटलं की गुंतवणूकदारांच्या मनामध्ये थोडीशी धाकधूक असते. शेअर्समध्ये आधीपासूनच जर गुंतवणूक असेल तर कुठले नवीन शेअर्स घ्यावेत, कुठले होल्ड करावेत, आणखी काही ऑप्शन शेअर बाजारामध्ये सध्या आहेत का, असे अनेक प्रश्न असतात. तर नवीन गुंतवणूकदारांना अगदी शेअर मार्केटमध्ये मुळामध्ये उडी कशी घ्यायची अशा बेसिक प्रश्नांपासून सुरुवात असते. तेव्हा तुमच्या याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आहे आमचा खास शो पासवर्ड श्रीमंतीचा. आणि मार्गदर्शनासाठी आपल्या बरोबर आहेत शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे. आधी त्यांचं स्वागत करूया. हॅलो सर. नमस्कार. वेलकम टू दिस शो. गेल्या 30 वर्षांपासून राजेश तांबे या क्षेत्राशी निगडित आहेत. जे बिझनेस आमच्या बिझनेस वृत्त वाहिनीवरून विश्लेषणासाठी विविध शो मधून ते आपल्याला नेहमीच भेटत असतात. तेव्हा शेअर मार्केटमधली गुंतवणूक आणि विविध प्रकारच्या गुंतवणुकीवर तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहेच आहे. 1800-22-1010 हा आमचा टोल फ्री नंबर आहे. थेट फोन करा आणि राजेश तांबेंना तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. चर्चाही करतो. तोपर्यंत आपल्याबरोबर प्रेक्षक संपर्कात आहेत, त्यांचा प्रश्न घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याबरोबर अंबाजोगाईवरून शैलेश आहेत. नमस्कार शैलेश, विचारा आपला प्रश्न. हॅलो सर. हॅलो. मी शेअर्स मार्केटमध्ये नवीन गुंतवणूक करतोय. म्हणजे पहिल्यांदा मी SBI आणि ऍक्सिसचे घेतले होते बँकिंग सेक्टरचे. तर आता नवीन कोणत्या सेक्टर मी चूज करू पोर्टफोलिओ चांगला बनवण्यासाठी? ओके, व्हेरी गुड. हा प्रश्न तुम्ही खूप छान विचारला. तर त्याच्यामध्ये आता एक काम करा, जसं तुमच्याकडे SBI ऑलरेडी आहे, ऍक्सिस बँक आहे, तर त्याच्यामध्ये आता तुम्ही जसं बघा, तुम्ही फार्मामध्ये अजून ल्युपिन नाही घेतलाय. जेव्हा रनबॅक्सीची स्टोरी जेव्हा ओव्हर झाली होती, जेव्हा त्यांनी ती विकली होती, तेव्हापासून मी सांगत होतो द स्टोरी ऑफ रनबॅक्सी इज ओव्हर. पण याच्यामध्ये जसं ल्युपिनमध्ये अजूनही खूप चांगली स्ट्रेंथ आहे आणि तुम्हाला येणाऱ्या टाइममध्ये 3-3.5 हजाराचा भाव दिसेल. तर हे जरूर आपल्या पोर्टफोलिओमध्ये टाका. आणि जेवढे पण नवीन हे आहे त्यांना मी हमेशा हे सांगतो की अगर तुम्हाला चांगला मराठी माणसाला अगर पोर्टफोलिओ करायचा असेल तर टेलिफोन करा आणि टेलिफोनवरती हा पोर्टफोलिओ घ्या आणि त्याच्यानंतर तशीच इन्व्हेस्टमेंट करा आणि 1.5 ते 2 वर्षामध्ये तुम्हाला खूप चांगला रिटर्न मिळेल. ओके, आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत चिंचवडवरून सागर आहेत. नमस्कार सागर, विचारा आपला प्रश्न. तर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. बोला. हॅलो. बोला, ऐकतायत सर, ऐकतायत. तर माझा पहिला प्रश्न आहे टाटा DVR वरती. ते माझ्याकडे 300 शेअर्स आहेत, 340च्या भावानी आहेत. तर तो भाव कितीपर्यंत येईल आणि किती दिवस मी होल्ड करू शकतो म्हणजे? आणि मार्क्सन फार्मा एक आहे माझ्याकडे. ओके. 200 शेअर्स. ओके सागर, टाटा DBR जे मध्ये तुम्ही सांगताय की त्याच्यामध्ये किती वेळ थांबायचं. ऑटो इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघा की थोडासा एवढा पुश टाटा मोटर्सला एवढा मिळाला नाही. तर त्याच्यामध्ये ठीक आहे, क्योंकि मल्टिपल त्याचे काहीतरी रिझन्स आहे. तर त्याला तुम्ही होल्ड करून ठेवा. अल्टिमेटली तुम्ही टाटाचा शेअर घेतलेला आहे, तर जेव्हा त्याच्यामध्ये पण सायकल चेंज होईल तर तुम्हाला त्याच्यामध्ये डेफिनेटली चांगले आहे. आणि काय खूप क्वांटिटी अशी काही यूज नाही आहे. मार्क्सन्स फार्मा पण चांगला आहे, पण प्रॉफिट झाला की बुक करायचा तो प्रॉफिट, त्याला होल्ड नाही करून ठेवायचा. पण ज्यांच्याकडे ग्लॅक्सोस्मिथक्लाइन बिचेम सारखे शेअर्स आहे, त्यांच्याकडे अबॉट आहे, ज्यांच्याकडे कंपनीज जशी आता मी जसं ल्युपिन सांगितलं, या सगळ्या होल्ड करायचा, पास ऑन करायची लिगसी नेक्स्ट ऑफ द जनरेशन्सला, क्योंकि आपल्याला बोनस चांगला मिळतो, डिव्हिडंड या कंपनीज खूप छान देतात. आणि एक चीज आपण मानून चालायची की हर छोटी कंपनी, हर सगळ्या छोट्या कंपनी अशा मोठ्या कंपनीसारख्या बनवू नाही शकत. एक कोणची तरी फक्त एक एक्झाम्पल बनते की एक छोटी कंपनी कम्स आउट टू अ बिग लेवल आणि ती मोठी कंपनी बनते. तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टरनी फार केअरफुल राहावं. इन्व्हेस्टमेंट तुमची चांगली आहे, पण मार्क्सन फार्मामध्ये प्रॉफिट झाला की प्रॉफिट नक्की बुक करायचा. ओके, पुढचे आपले प्रेक्षक अहमदनगरवरून आपल्या संपर्कात आहेत. अरविंद बोलतात. नमस्कार अरविंदजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. जी बिझनेस वरील आपला कार्यक्रम डीप इस्ट डॉन हो, आणि तुम्ही स्वतः वैयक्तिक या दोघांचा मी खूप मोठा फॅन आहे सर. माझे ऍक्च्युली 2 प्रश्न होते आपल्याला. SBIचं जून फ्युचर आहे माझ्याकडे आता 279 या रेटने. हो. आणि सेंचुरी टेक्सटाईल आहे जून फ्युचर. कोणता दुसरा कोणता आहे? सेंचुरी टेक्सटाईल. सेंचुरी टेक्सटाईल्स. ओके. तर या 2 बद्दल मला तुमचं मार्गदर्शन हवं होतं. ओके अरविंद साहेब, सर्वात पहिले तर हे सांगेल की फ्युचर्स तुम्ही करू नका. ते थोडंसं डेंजरस आहे, क्योंकि तेव्हा तुम्ही फ्युचर्स घेताय, तुम्ही मोर दॅन द कॅपॅसिटी तुम्ही हे घेताय. प्रॉडक्ट मार्केटमध्ये सगळे अवेलेबल आहे, पण माणसांनी ल्यूर नाही व्हावं अशा प्रॉडक्टवर, क्योंकि तुम्ही काहीतरी एक मार्जिन मनी पे करताय आणि यू आर टेकिंग मच मोर दॅन व्हॉट युअर पॉकेट इज अलाउविंग यू टू डू. तर याच्यामध्ये तुम्ही काय होता की ते टेम्पटेशन असते की आपल्याकडे खूप मोठे लॉट आलेले आहे, प्रॉफिट आली,
प्रॉफिट अगर खूप झाला तर देन इट विल बी अ सुपर प्रॉफिट फॉर अस. पण त्याच्यामध्ये एक चीज आपण हे लक्षात ठेवायची, पण झटका पण खूप जोराचा मारू शकतो. तर त्याच्यामध्ये माझी एक तुम्हाला सल्ला हेच असेल की आपण कमी प्रॉफिट घेतला तरी फार छान आहे, पण आपल्याला झोप रात्री छान लागायला पाहिजे, टेन्शन नाही पाहिजे, टेन्शन फ्री हे. तर तेवढंच करा की जेवढी तुमची पॉकेट तुम्हाला अलाव करते आणि डेफिनेटली तुम्हाला प्रॉफिट मिळेल. पहिले जसं तुम्ही सांगितलं एसबीआय त्यांच्याकडे आहे, फॅन्टॅस्टिक. एसबीआय मध्ये आता अगर तुम्ही बघाल की इन्फ्लेशन कमी आहे, या सगळ्या याच्यामध्ये आता जी मॉनिटरी पॉलिसी येईल त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की 2 या 3 तारखेला अगर समजा त्यांनी कमी पण केले इंटरेस्ट रेट्स तरी पण मार्केट थोडंसं वरती एक उसळीला येईल. 0.25%, 0.5 हे यांनी. तर एवढ्या नियम पण अगर हे झालं तर मार्केटचे सेंटिमेंट्स चेंज होतात. पण येणाऱ्या टाइममध्ये एसबीआय तुम्हाला डेफिनेटली डबल द प्राइसमध्ये मिळेल. सेंच्युरी टेक्सटाईल्स पेक्षा माझी प्रेफरन्स अगर तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला टेक्सटाईल्समध्ये अरविंद मिल सजेस्ट करील. सेंच्युरी काही वाईट नाही आहे, बट माय फर्स्ट चॉईस वुड बी अरविंद. अरविंदमध्ये व्हॅल्यू ॲडिशन खूप आहे. क्योंकि काय असतं अनुपमा, तुम्ही कपडा बनवता, कपडा बनवला आणि तुम्ही तो विकला तर किती मीटर तुम्ही असा तो काय भावाने विकाल. अरविंद काय करते त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करते, रेडीमेड गार्मेंट्स बनवून. त्यांच्याकडे सगळे ब्रँडेड हे आहे ब्रँड्स, सगळे स्ट्रॉंग ब्रँड्स आहे. ॲरो आहे, रँगलर आहे, लिवाईज आहे, एक्सकॅलिबर आहे, त्याच्यानंतर तुमच्या बाकीच्या या ज्या जीन्स आहे असे त्यांच्याकडे खूप सारे हे ब्रँड्स आहे. डॉकर्स होता, सर्वात मोठा तुमचा ॲरो ब्रँड आहे. राईट. तर अशा याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला चांगली मिळते. तर माय सेकंड चॉईस वुड बी की त्याच्यामध्ये अरविंद ठेवा टेक्सटाईल्समध्ये, पण फ्युचर पासून थोडेसे दूर राहा. अगदी. आपल्यावर पुढचे प्रेक्षक मालेगाववरून बोलतात. मालेगाववरून किसन जे आहेत. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो सर. हा बोला. हा, माझ्याकडे आयडीएफसी 100 शेअर. तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये किसन, परत प्रश्न विचारा. आयडीएफसी आहे. ओके, 100 आहेत, डिसेंबर मध्ये घेतलेले आहेत सर. व्हेरी गुड. आणि एसएसएलटी कोणचा शेअर? वेदांता. ओके बरं. ओके, डिसेंबर मध्ये खरेदी केलेले आहेत 216 प्रमाणे. ओके. किशन साहेब फार छान, कॉंग्रॅच्युलेशन, थम्सअप तुम्हाला की तुम्ही आयडीएफसी घेतला. तर जसं सगळ्यांना सांगतो की त्यांना बँकिंग लायसन्स मिळालेलं आहे. रिटेल बँक्स त्यांचे सुरू होतील ऑल इंडिया बेसिसवरती. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काहीतरी इनॉग्रेशन होईल. हो सकता है प्रधानमंत्रीच त्याचं नरेंद्र मोदी पहिल्या बँकेचं शायद उद्घाटन करतील, हे असं माझं एक आपलं एझम्पशन आहे. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे नरेंद्र मोदींचा. तर आयडीएफसी फार छान आहे, हे बिलकुल तुम्ही ठेवा. अजून दुसरा तुम्ही सांगितला वेदांत, अनिल अगरवाल, ज्याला म्हणतात किस्मतचा फार धनी माणूस आहे. 120 कोटीच्या पॉप्युलेशनमध्ये अशी स्पेशल इथून लाईन लिहून आले होते भगवंताच्या दरबारामधून. त्यांचा पण मी खूप मोठा फॅन आहे. पण अजून कमोडिटीमध्ये अजून सायकल चेंज नाही झाली आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल. अगर पेशन्स आहे तर वेदांत ग्रुपला होल्ड करून ठेवा. म्हणजे त्यांचा अगर तुम्ही जसं स्टरलाइट अगर म्हणताय अशी, पण अगर समजा तुमच्याकडे केन्स इंडिया आहे त्यांची, मग त्याच्यामध्ये असा काही खूप कमी स्कोप आहे, क्योंकि आता ऑइल प्राइसेस खूप काही वरती नाही जाणार. तर जी काय अगर तुम्हाला अगर काय याच्यावरतीच अगर तुमचा कट टू कट अगर असेल तर त्याच्यामध्ये निघून जा केन्स इंडियामधून. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक लगेच संपर्कात आहेत. अहमदनगरवरून पुढचे प्रेक्षक आहेत. स्वप्नील बोलतात. नमस्कार स्वप्नीलजी, विचारा आपला प्रश्न. हो नमस्कार सर. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की आता फ्युचर मध्ये कुठले शेअर प्रॉफिटेबल ठरतील सर? फार्मा सेक्टर की बँकिंग की ऑटो सेक्टर? सगळं चांगलं असतं. तुम्ही एक चीज लक्षात ठेवा की मी हमेशा माझ्या प्रोग्रामाच्या माध्यमाने म्हणतो की त्या सेक्टर्समध्ये जा ज्याच्यामध्ये तुम्हाला ते शेअर्स, ते सेक्टर्स विच आर नॉट गव्हर्न्ड बाय गव्हर्नमेंट पॉलिसी. नेस्ले फार चांगला आहे, ब्रिटेनिया फार चांगला आहे, ग्लॅक्सो फार चांगला आहे, एबॉट फार चांगला आहे, ल्युपिन फार चांगला आहे. अशा किती कंपनीज आहे. काही लोकांनी जिलेट पण घेऊन ठेवलेला आहे, प्रॉक्टर अँड गॅम्बल आहे. या कंपनीज कधी म्हणणाऱ्या कंपनीज यांचे स्ट्रॉंग फंडामेंटल्स आहे. तर इंडियामध्ये ग्रोथ स्टोरी आहे अनदर 10 इयर्सची. असे किती अनेक कंपनीज आहे. अगर तुम्ही मला विचारलं की 5,000 ते 7,000 कंपनीजमध्ये मी तुम्हाला सांगेल 50 कंपनी सर्वात बेस्ट आहे. हिंदुस्थानाच्या इन्व्हेस्टरनी सेक्टर वाईज या 50 कंपनीजमध्ये फक्त आपली गुंतवणूक केली तर त्याला कधीही लॉस होणार नाही. कोणत्या तरी पर्टिक्युलर रिझननी तो शेअर तुमच्या परचेस प्राइसनी थोडासा खाली येईल, पण तुम्हाला लॉस होणार नाही. तुम्ही निश्चित या मार्केटमधून कमावून जाल. पण अगर तुम्ही समजा असा शेअर कोणता घेतला की जो 30 पैशाला आहे या 1.5 रुपयाला आहे 2 रुपयाला आहे, आणि मग तुम्ही असा विचार करताय की तो 10 पटीने 20 पटीने 100 पटीने वाढेल, तो 100 पटीने कधीही वाढणार नाही, 10 पटीने पण वाढणार नाही, क्योंकि तो ऑलरेडी आपल्या वीकनेसनी फॉर व्हेरियस रिझन्स आता 30 पैसे 3 रुपये आणि 2 रुपयावरती आहे. तर त्याच्यामध्ये काही इनहरंट स्ट्रेंथच नाहीये. तर अशा शेअर्सची दूर राहा. असेच ज्याचे मी तुम्हाला सांगितलं हे जे नावं सांगितली याच्यामध्येच आपली गुंतवणूक करून ठेवा. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत अगदी मुंबईजवळून डहाणू इथनं बोलतात. श्रीकांत पाटील आहेत. नमस्कार श्रीकांतजी, विचारा आपला प्रश्न.
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की स्टार फेरो सिमेंट लिमिटेड 162च्या रेटने घेतले. कोणत्या कंपनी? स्टार फेरो सिमेंट लिमिटेड 162चा रेट आणि वर्लपूल आहे 785च्या रेटने. काय करावं या शेअर्सचं? श्रीकांत बाबू, तुम्ही धाणूला राहता आणि धाणूवरून मला अनुपमाला चिकूची हे आली. चिकू शेक गरमीमध्ये फार छान असतात. धाणूचे चिकूज आर द बेस्ट. आणि धाणूवरती तुमचा बीएससीचा प्लांट आहे. समुद्र पण फार एकदम नीट अँड क्लीन आहे. इट्स अ व्हेरी गुड पिकनिक स्पॉट. पहिला शेअर जो तुम्ही सांगितला त्यांचा मला वाटतं कोणता तरी सिमेंटचा स्टॉक आहे. तर सिमेंटमध्ये ज्यांच्याकडे पण काही पण जे सिमेंटचे स्टॉक्स आहे ते ठेवा. क्योंकि मी जसं तुम्हाला म्हणतोय की जेवढी कामं या प्रेझेंट सरकारला मोदी गव्हर्नमेंटला करायची होती टू ब्रिंग इन ग्रोथ, आतापर्यंत हे जे मार्केट गेलं हे एक्सपेक्टेशन्स होत्या काही लोकांच्या, ज्याच्या याने 18,000वरून 28,000वर आलं. आता इथून 28,000वरून नवीन पडाव जसा अगर 10,000 पॉईंटने अगर वाढायला पाहिजे तर देन ग्रोथ हॅज टू गेट बॅक इन टू द इकॉनॉमी. इन्फ्लेशन, त्याच्यानंतर करप्शन, त्याच्यानंतर गव्हर्नन्सवरती हे जे काही मुद्दे जे मोदी सरकारने फार चांगले केले, या एक्सपेक्टेशन्स आम जनता जनार्दनच्या 120 कोटीच्या जनसंख्येने जेव्हा या 3 पॉईंट्सला बघितलं त्याच्यावरती मार्केटनी ही उसळी घेतली. आता पुढच्या पडावावरती जाण्यासाठी ग्रोथ हॅज टू गेट बॅक इन टू द इकॉनॉमी. त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी करेक्टिव्ह ऍक्शन्स घेतले. पण त्याच्यामध्ये त्याची रिॲक्शन घ्यायला, त्याच्यामध्ये पण त्याचा आपल्याला त्याचे फळं दिसायला अजून 8 ते 10 महिने, 1 वर्ष आपल्याला त्याच्यामध्ये विल हॅव टू वेट फॉर इट. तर त्याच्यामध्ये जसं सांगितलं की सिमेंटमध्ये डेफिनेटली एक अपस्पर्ट येईल. सेकंड स्टॉक मला वाटतं काहीतरी वर्लपूल एका टाइममध्ये काहीतरी 3 आणि 4 रुपयाचा शेअर होता. वन ऑफ द गुड कंपनीज फ्रॉम अमेरिका. आणि वर्लपूलची मला ती ऍड खूप छान वाटायची. त्या बाई ज्या म्हणायच्या आईस काहीतरी 2 या मिनिटामध्ये बनतो. आणि आय रिमेंबर इनफॅक्ट आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा अनुपमा वी यूज टू हॅव ओनली दोज केल्विनेटर फ्रीज असायचा. केल्विनेटर अँड लिओनॉर्ड, दे वर ओनली 2 रेफ्रिजरेटर्स. आणि एक हैदराबाद अल्विन असायचा. त्याचा दरवाजा असा असायचा की जसा आरबीआयचा आपण बोल्टचा दरवाजा उघडतो तर लॉकरचा, तसा तो लॉकरचा दरवाजा असा उघडायचा. दे वर वंडरफुल फ्रीजेस ऑफ दॅट टाइम. बट एनिवे दॅट वॉज ऑल्सो अ डिफरंट वर्ल्ड. छान आहे तुमच्याकडे. वर्लपूल इज व्हेरी गुड, कंटिन्यू टू होल्ड. ओके. अनेक प्रेक्षकांचे आपण फोन घेतोय आणि सध्या आपल्याबरोबर फोनवरून आहेत पंजाबवरून बापू धस. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्ते तांबे सर. नमस्कार. सर, मला म्युच्युअल फंडाबद्दल प्रश्न विचारायचा आहे. हो सर, मला महिन्याला एक 5,000 रुपये गुंतवणूक करायची म्युच्युअल फंडामध्ये. तर ते कोणत्या प्रकारच्या फंडामध्ये करावे? हे फार ऐकून फार आवडलं की तुम्ही महाराष्ट्र सोडून तुम्ही पंजाबमध्ये गेला आणि तुम्ही पंजाबमधून राहताय आणि पंजाबमधून ते पंजाबवरून तुम्ही झी 24 तास बघताय. त्याचं अजून मला त्याचं कौतुक आहे. क्योंकि हो, पंजाब म्हणजे एकदम मला भाकरा नांगलची आठवण येते एकदम. भाकरा नांगल एकदम. आणि तुम्ही पंजाबवरून आज तुम्ही एकदम माझ्या हृदयाला टच केलं. माझं असं म्हणणं आहे तुम्ही माझ्या अगर शब्दांवर बिलीव्ह करता तर मग तुम्ही बिलीव्ह करा की म्युच्युअल फंडमध्ये हा पैसा टाकू नका नानासाहेब. तुम्ही एक डीमॅट अकाउंट उघडा. अजून 5,000 रुपयांनी जे तुम्ही सांगितलं स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर घेऊन ठेवा. आयडीएफसी घेतला तरी चालेल. आणि याच्याने आपली इन्व्हेस्टमेंट वाढवा. आणि 2 वर्षानंतर तुम्ही सांगा की या प्रोग्रामच्या माध्यमाच्या यांनी आम्ही जे तुम्हाला शेअर सांगतो लिमिटेड शेअर्स फक्त, पण त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस नाही होणार. 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये तुम्ही आमच्याकडे मुंबईला या स्टुडिओमध्ये आणि लोकांना सांगा की या प्रोग्रामच्या माध्यमाने मी याच्यामधून डबल पैसा कमावला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपल्याबरोबर पुढे पुण्यावरून आहेत केदार कुलकर्णी. नमस्कार केदारजी, विचार आपला प्रश्न. येस, नमस्कार रामले सर. नमस्कार. येस, मी 8-10 महिने झाले इन्व्हेस्टमेंट करतोय. आणि माझ्याकडे लॉइड इलेक्ट्रिकचं 150 रुपये ऍव्हरेज प्राइसने 750 शेअर घेतले होते. आणि स्टेट बँकेचे 350 शेअर्स आहेत 292 रुपयाने. ओके. तर ते यापैकी कुठले होल्ड करा किंवा लॉइडला प्रॉफिट बुक करावं का? लॉइडमध्ये प्रॉफिट बुक करा, एन्जॉय करा. अजून त्याच्यानंतर फॅमिलीला घेऊन जे काही पैसे आहे एक आपली छान ट्रिप काढा आणि कोणत्या तरी मस्त थंड प्रमाणे याच्यामध्ये जागेला. आजकाल गरमी फार पडलेली आहे आणि फार माणूस इरिटेट होऊन जातो गरमीने. एसबीआयला तुम्ही होल्ड करून ठेवायचा. ही लिगसी तुम्ही पास ऑन करायची टू द नेक्स्ट ऑफ द जनरेशन. आणि तुम्ही एक चीज सांगतो कुलकर्णी साहेब, तुम्ही बघा डबल दी प्राइस तुम्हाला एसबीआय देईल. आणि या लॉइडचा प्रॉफिट बुक करा आणि एन्जॉय दॅट प्रॉफिट अँड टेक आउट अ ट्रिप. मस्त जा कुठेतरी थंड हवेच्या जागेला फिरायला. अगदी. अनेक प्रेक्षक खरं तर आपल्याला फोन करतात आणि पुढचे प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर इचलकरंजीवरून, महाराष्ट्राचं मँचेस्टर ज्याला समजलं जातं अशा शहरातून आपल्याबरोबर आहेत अशोक गोवंडे. नमस्कार अशोकजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार. माझ्याकडे जिलेट आहेत 5 शेअर 4491 रुपये भावाने घेतलेले. सानोफी इंडिया लिमिटेड घेतलेत मी 3170 भावानं 10 घेतलेत.
आणि मॉन्सॅन्टो केमिकल घेतलेत 2940 ने 10 घेतलेत. ते मी ठेवावेत का विकून टाकावेत? अशोक गोवंडे साहेब, इथे स्टुडिओमध्ये बसलोय पण एवढं मन प्रसन्न झालं. त्याच्यामध्ये म्हणतो गुले गुलजार गुले बुलबुल चष्मे बद्दूर. आज माझं प्रसन्न, एवढं मन प्रसन्न झालं. इचलकरंजीवरून लोकांना माहिती पण नाही कोल्हापूरच्या तिथे इचलकरंजी आहे. लोक फक्त कपडे घालतात पण यंग जनरेशनला माहिती नाही. पण असं नाही की ते काही कामं खराब करतात. दे आर ऑल्सो मास्टर्स इन देअर ओन फील्ड. पण इचलकरंजीमधून माझ्याकडे पण एक व्यक्ती आले होते. त्यांनी पण एक आपला माझ्याकडनं पोर्टफोलिओ करून घेतला होता. त्यांचं पण हे प्रोसेसिंग युनिट आहे तिथे. किती वर्षापासून आहे, त्यांच्या आजोबांनी सुरू केलेलं आहे. आणि हे तिन्ही जे तुम्ही कंपनी सांगितल्या, मॉन्सॅन्टो वन ऑफ द टॉप कंपनीज ऑफ द वर्ल्ड, जिलेट यांनी सगळ्या कंपनीजला इंडियामध्ये बायआउट केला. आरपीजीची पण कंपनीला ब्लेडला कंपनीला हे केला. एका टाइममध्ये टोपॅज होती. तर जेव्हा सगळी कॉम्पिटिशनला तुम्ही झोपवून देता आणि त्याच्यानंतर यू आर दी ओनली सेलर, तर देन यू सेल ॲट एनी प्राइस अँड पीपल आर रेडी टू पे यू प्राइस. आणि तुमची प्रॉफिटेबिलिटी खूप फॅन्टॅस्टिक असते. पार्ट ऑफ दी प्रॉक्टर अँड गॅम्बल. पार्करचा पेन मॅडम यूज करतात. पार्करच्या खाली त्या कोणताही पेन यूज करत नाही. पेन्सिल घेतली, पण आज पेन्सिल घेतली आहे त्यांनी. क्योंकि नासामध्ये एक दिवशी काहीतरी त्यांनी आर्टिकल वाचलं आणि शी वॉज व्हेरी इम्प्रेस की नासामध्ये फक्त पेन्सिल यूज करू शकता, पेन नाही. आणि तिसरी कंपनी त्यांनी कोणती तरी अजून सांगितली, ती पण तुम्ही माझ्या हार्टला टच केली. तो गोवंडे साहेब, यू हॅव टच माय हार्ट. आज तुम्ही पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये तुम्ही मला श्रीमंत करून टाकलं मनाने. आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी हॅपी. अगदी. जर आज तुम्ही खरं तर खूप छान मार्गदर्शन केलं आणि खूप छान टिप्स दिल्यात आपल्या प्रेक्षकांना. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतर पासवर्ड श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.